नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI सागर कोकरे. नुकतीच तुम्ही कंबाईन गट व पूर्व परीक्षा 2026 देऊन आलात आणि आजचा जो काही पेपर होता तो तुम्ही 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न अतिशय जिकिरीचं काम करून आलात आणि जे काही मला विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स मिळालेत, विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की जे GSचे प्रश्न आहे, GSच्या प्रश्नांनी जास्त वेळ घेतला. म्हणजे रेग्युलर जे काही ॲव्हरेज पेपर असतात, ॲव्हरेज पेपरमध्ये जो काही मॅनेजमेंट असतं 20 ते 25 मिनिटांच्या दरम्यान प्रश्न म्हणजे वेळ आपल्याला गणित बुद्धिमत्तासाठी राखून ठेवायचा आहे, तर तेवढं त्यांना शक्य झालं नाही. याचा अर्थ काय की जे काही प्रश्न GSचे होते ते प्रश्न थोडेसे ट्रिकी प्रश्न होते, वेळ खाणारे प्रश्न होते. त्यामुळे प्रश्नपत्रिका आपण थोडीशी मिड लेवलपासून टफ लेवलकडे जातानाचा निष्कर्ष काढू शकतो. आणि दुसरी गोष्ट की गणिताच्या प्रश्नांबद्दलही म्हणजे जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की गणिताचे प्रश्न सुद्धा सहजासहजी सुटण्यासारखे असे प्रश्न नव्हते. त्यामुळे तिथेही आणखी जास्त वेळ गेला, त्यामुळे पूर्ण अटेम्प्ट करता आला नाही. ओके, तर मग पूर्ण अटेम्प्ट करता आला नाही, काही प्रश्न टफ होते. ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो, तर तो परिणाम आपण होऊ द्यायचा नसतो. म्हणजे जेव्हा आपण पेपरमध्ये जातो, परीक्षेत गेल्याच्या नंतर लक्षात येतं की पेपर आपल्याला टफ आहे. यापूर्वी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की जेव्हा पेपर टफ येतो ना, तर राहत इंदुरे साहेबांचा एक शेर आहे, तो शेर आठवायचा की लगेगी आग तो आएगे कई घर जद में, यहाँ पे सिर्फ हमारी मकान थोडी है. म्हणजे प्रश्न जर अवघड आला तर तो फक्त आपल्याला अवघड नसतो, तो अख्ख्या जगाला अवघड जातो. त्यामुळे अशा प्रश्नपत्रिकेचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ओके, आपल्या पद्धतीने जेवढं जास्तीत जास्त चांगलं देता येईल तशात जास्तीत जास्त चांगलं द्यायचं असतं आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही ते चांगलं देऊन आलेलं असाल. ओके, चला आज आपण इथे 81 पासून ते 100 पर्यंतचे जे काही गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे त्यांची संभाव्य उत्तरे काढूया. ओके, मी यापूर्वीच्या ज्या काही प्रश्नपत्रिकांवर संभाव्य उत्तरे दिली त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधल्या आयोगाने सर्व जी काही उत्तरे आहेत जशी मी तुम्हाला सांगितली तशाच पद्धतीची दिली आणि तोच विश्वास मला इथेही आहे की इथलेही जे काही आपण उत्तरं काढणार आहे 20 प्रश्नांची तीच उत्तरं आयोगाने जशी तशी देणं अपेक्षित आहे. ओके, चला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, माझ्याकडे जो सेट आहे तो B सेट आहे. त्या पद्धतीने तुमचे जे काही प्रश्नांचे अरेंजमेंट आहे तेवढी तुम्ही बघून घ्या, बाकी आपण चला सोडवूया. पहिला प्रश्न बघा काय आहे, जर आयताची लांबी 40% वाढवली, ओके, लांबी 40% वाढवतोय, क्षेत्रफळ तेवढेच ठेवतोय, तर रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल. ओके, आयताचं जे काही क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे, लांबी गुणिले रुंदी. ओके, चला मी लांबी काय करतो, लांबी पण 100 घेतो, रुंदी पण 100 घेतो. 100 का गृहीत धरायची, कारण की 100 वर पर्सेंटेज काढणं आपल्याला सोपं जातं म्हणून. ओके, दोन्ही 100 धरले तर तो चौरस होतो, परंतु चौरसाला सगळे नियम जे काही लांबीचे आपले आयताचे आहेत ते लागू होणार आहेत. ओके, कारण की चौरस हा आयत असतो का, तर असतो. आयताची डेफिनेशन आहे समोरच्या बाजू समान असणे. चौरसाच्या समोरच्या बाजू समान असतात का, यस असतात, म्हणून चौरस हा आयत असतोच. ओके, चला म्हणून लांबी आपण किती घेणार आहे, 100, रुंदी किती घेणार आहे, ही पण 100च गृहीत धरूया. 100 जर किती गृहीत धरली तर आपलं क्षेत्रफळ किती होतं, तर क्षेत्रफळ होतं आपलं 10,000. ओके, 10,000 आपलं क्षेत्रफळ होणार आहे. चला मी लांबी काय करतोय, 40% वाढवतोय, म्हणजे किती करतोय, 140 गुणाकारामुळे मध्ये. आता रुंदीत बदल होणार आहे म्हणून मी काय की एक्स घेतो. आणि आपल्याला क्षेत्रफळात बदल करायचा आहे का, नाही, क्षेत्रफळात बदल करायचा नाही, म्हणजे क्षेत्रफळ जसाच्या तसा ठेवायचा. हे जे काही 10,000 असणार आहे, ओके, 10,000 हे गुणाकाराची इकडे भागाकारात येणार, हे 140 बरोबर काय येणार आपले एक्स. एक्स काय आपली रुंदी, नवीन येणारी रुंदी आपण इथे काढतोय. ओके, चला 0 कॅन्सल करतो, बे 7 14, बे 5 10, हे 500/7 झाले बरोबर. 500/7 झाले. 500/7, 7ने जर कधी भाग दिला तर 7 1 7, 7 7 49, एक राहिला, 7 1 7 राहील, 3 0, पॉईंट देऊन 0 घेतला, 7 चौक 28, 2 राहिले, 0 घेतला, 7 2 14, 6 राहिले, म्हणजे पुढे येत जाणार आहे. चला आपल्याला 71.42 पर्यंत, 71.42 म्हटल्यापेक्षा 71.42 पर्यंत आपण आलोय बरोबर. आता ही काय झाली, आपली नवीन रुंदी झाली बरोबर. आपल्याला किती टक्के त्यात घट झाली हे सांगायचं आहे. घट झाली म्हणजेच काय, आपण 100 घेतले ना बरोबर, म्हणजे ह्याच्यासाठीच आपण 100 घेत असतो. 100 मधून जर 71.42 वजा केले तर जेवढी काही घट होती ती डायरेक्ट पर्सेंटेज मध्ये आपल्याला मिळत असते बरोबर का. चला 100 मधून मी वजा करतोय काय, 71.42 वजा करतोय. ओके, चला 100 मधून जर कधी मी 42 वजा केले तर माझे 58 येणार. इथे मला हातचा द्यावा लागणार आहे, 10तून 2 गेले माझे 8 येणार आहेत, हातचा इकडे येणार, 10तून 8 गेले 2, म्हणजे काय उत्तर येते आपलं 28.8
58 म्हणजे 28.58 हे उत्तर येत आहे. ऑप्शन बघा तुम्ही, इकडे 25 आहे, इकडे 28 आहे, 30 आहे, 22 आहे. बाकीचे प्रश्न येण्याचा काहीही प्रश्न नाही, बाकीचे ऑप्शन येण्याचा काही प्रश्न नाहीये. उत्तर काय येणार आपलं 2 नंबरचं ऑप्शन 28.4/7 येणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 82 नंबरचा प्रश्न बघा. टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके निघाले. चला, तिने आंबे खरेदी केले, आपण आंबे किती गृहीत धरणार? 100. 100 नेहमी गृहीत धरायचा, सगळ्यात सोपा आहे 100 गृहीत धरण्यासाठी. पर्सेंटेज काढण्यासाठी सगळ्यात सोपा असतो. ओके, चला 10% आंबे सडके निघाले, 100चे 10% किती आहे? 10. शिल्लक किती राहिले? 90 राहिले. पुढे काय आहे? शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. 90चे 80% दिले, 90चे 80% किती होणार? 9चे 10%, 90चे 10% 9 होतात, 9 किती? 72 होणार. म्हणजेच काय, तिने मित्रांना किती दिलेत? 72 दिले, 72% दिलेत. आणि शिल्लक किती राहिलेत आपले? 90 मधून 72 गेलेत, किती? 18% शिल्लक राहिले. आणि इथे काय म्हणते, तिच्याकडे 45 आंबे शिल्लक राहिले. म्हणजे आपण जे काय 18 काढले, त्या 18लाच ते काय म्हणतायत? 45 शिल्लक राहिले. बरोबर का? म्हणजे हे 18% जे होते, 18% म्हणजे 45 आहे. तर एकूण आंबे किती खरेदी केले? एकूण आंबे खरेदी केलेले 100 आहेत. बरोबर का? मग जर कधी 18ला 45 तर 100ला किती? एवढंच काढायचं आहे. तिरकस गुणाकार जर कधी आपण केला, बरोबर, 45 गुणिले हे 100 भागिले किती येणार? 18. 9 दुने 18, 9 पाचे 45, बेक बे बे पंचे 10, 50 पाचा पाचा 25 आणि 0 x बरोबर किती येणार आहे? 250. म्हणजे तिने आंबे किती खरेदी केलेले? तर 250 आंबे तिने खरेदी केलेले होते. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 83 नंबरचा बघा. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो. बरोबर, 10% सूट देतोय, तरी त्यास काय होतो? 25% नफा होतो. वस्तूची छापील किंमत किती आहे? 750. तर ती वस्तू किती किमतीला त्यांनी खरेदी केली? ओके, आपल्याला तर एक गोष्ट माहित असायला पाहिजे की आपली जी काही सूट म्हणतो आपण, ती सूट कशावर असते? तर छापील किमतीवर असते. आणि जो काही नफा असतो, तो नफा कशावर असतो? तर तो खरेदी किमतीवर असतो. ही गोष्ट आपल्याला, बेसिक गोष्ट आपल्याला इथे माहित असायला पाहिजे. ओके, चला 10% तो सूट देतोय. जर छापील किंमत 750 असतील, 10% सूट, 750चे 10% 75, 750 मधून 75 जर कधी वजा केले तर शिल्लक किती राहतात आपले? 675 शिल्लक राहिले. म्हणजे 675 ही झाली त्याची विक्री किंमत. बरोबर, खरेदी किमतीवरती 25% नफा मिळून ही विक्री किंमत होते. खरेदी किंमत मी X घेतली, 25% नफा म्हणजे किती होणार? ती 125 भागिले 100. तर ही किती होणार आहे? 675 ला विक्री. तर मग काय, सिंपल से आपल्याला इथे X ची किंमत काढायची. X काय असणार? आपली खरेदी किंमत. ही 675 काय आहे? विक्री किंमत. आणि 25% नफा म्हणजे 25%, खरेदी किंमतीत 25% वाढ झाली तर ती किती? 675 होते. बरोबर, 675 गुणिले हे उलटे होणार पलीकडे जाऊन 100 भागिले 125, 25 चौक 100, 25 पाच 125, 5 1 5, 5 1 5, 5 त्रिक 15, 5 5 25, 135 गुणिले किती होणार आहे? 4. 4 पंचे किती? 20, हातचा आले 2, 4 त्रिक 12, 2 किती? 14, हातचा आला 1, 4 1 4 1 किती? 5. X बरोबर काय? 540. म्हणजे खरेदी किती केली त्यांनी? 540. कुठे ऑप्शन मध्ये? 1 नंबरला आहे बघा. म्हणजे त्यांनी 540 रुपयाला खरेदी केली. 25% नफा, 540 वर 25% नफा देऊन किती होत आहे ते? 675. 10% सूट म्हणजे 10% छापील किंमत किती लिहितोय तो लिहितोय 750. आणि 750 वर 10% सूट दिली तर ती 775 ला विक्री होते. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन तिथे बनतंय. ओके, चला पुढचा 84 नंबरचा प्रश्न. सोपा आहे प्रश्न, काही अवघड नाही. फक्त दिसायला काहीतरी चित्रविचित्रपणा वाटतो आपल्याला, पण जिथं चित्रविचित्रपणा असतो तिथं हिंट सुद्धा असते आयोगाकडून दिलेली. बरोबर, बघा 45 आहे, 245, 320 आहे, 180 आहे. सगळ्यांना 5ने भाग जातो. 5ने भाग देऊन बघा, 5ने जर 45 ला भाग दिला तर काय होणार आहे? 5ने भाग द्यायचा म्हणजे काय की 45 वर्गमूळाच्या बाहेर आपल्याला काढता येत नाही ना. वर्गमूळाच्या बाहेर काढता येईल असं कोणते भाग पाडता येईल? 5ने भाग दिला तर 9 गुणिले 5, 9 5 45 होतात. 9 आपल्याला बाहेर काढता येतात. बरोबर का? मग चला 9 आपण बाहेर काढणार म्हणजेच काय? ह्या 45 ला मी कसं लिहिणार आहे? 5 गुणिले 9 लिहिणार आहे. बरोबर, 9 5 45 होणार. प्लस आता 245 आहे, याला जर कधी 5ने भाग दिला तर 5 चोक 20 होतो, 5 9 45, 49 वर्गमूळाच्या बाहेर येतो ना. यस येतोय. म्हणजे हे 5 गुणिले 49 किती होणार आहेत माझे? 245 होणार आहेत. बरोबर, आता इथे भागाकाराचं चिन्ह आहे, मी इथे सरळ सरळ भागाकारात लिहितो. 320 ला 5ने भाग दिला, 5 स किती होणार? 2, 5 चोक 20, 64. म्हणजे काय आहे हे? 5 गुणिले 64 आहे. ओके, वजा बाकीचं चिन्ह पुन्हा वर्गमुळामध्ये 5ने भाग दिला, 5 त्रिक 15,
5 सके 30, 36. 36 कशाचा वर्ग आहे, कशाचा तरी आहे आपल्याला माहिती आहे, 5 गुणिले 36 होणार. ओके चला, इथे पण वर्गमुळात 5 आहे, वर्गमुळात 5, वर्गमुळात 5 इकडे सगळीकडे आलंय. सगळीकडे आलंय म्हणजे काय की मी कॉमन काढतोय. इथून जर कधी वर्गमुळात 5 कॉमन काढला, बरोबर, इकडे काय राहणार आहे, वर्गमुळात 9 शिल्लक राहिलाय. 9 म्हणजेच काय, 9 कितीचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे, अधिक वर्गमुळात 5 बाजूला काढलाय, वर्गमुळात 49 राहिला, तो कितीचा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे. ओके, भागिले पुन्हा वर्गमुळात 5 इकडून कॉमन निघणार, इकडे कंसामध्ये 64 बघा कितीचा वर्ग आहे, 8चा वर्ग आहे, 8 8 64 वजा 36 किती, 6चा वर्ग आहे, म्हणजे 6 वर्गमुळात 5, वर्गमुळात 5 झाले, इकडे 3 अधिक 7 आले, खाली 8 वजा 6 आले, हे जे आहे कॅन्सल होणार आहे कारण मध्ये गुणाकार आहे. मग 7 आणि 3 किती होणार, 10, 8 मधून 6 गेलेत किती, 2, बरोबर उत्तर किती येणार आहे आपलं, 5. सिंपलचं 5 उत्तर येतं, 4 नंबरचं ऑप्शन. ओके, अशा पद्धतीने वर्गमुळाच्या बाहेर निघणारे जर कधी काही संख्या दिलेली असेल तर ते हिंट सुद्धा दिलेली असते, आणि मग काय करायचं, त्याला हिंट घ्यायची म्हणजे काय, त्याचे असे भाग पाडायचे की त्यातून काहीतरी आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर काढता यायला पाहिजे. ओके चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे. ओके चला, मोठी बाजू किती आहे, 40 सेंटीमीटर, त्यापेक्षा कर्ण त्यापेक्षा किती, 1 सेंटीमीटर ने मोठा आहे. ओके, काही राहिला तर नाही मध्ये एखादा प्रश्न, नाही राहिला. ओके चला, एका आयताकृतीची पट्टीची मोठी बाजू किती आहे, 40 सेंटीमीटर आहे, कर्ण किती, 1 सेंटीमीटर ने मोठा आहे. म्हणजे जर कधी आपण असा आयत काढला, ओके, आयताची ही बाजू किती होणार आहे, 40 सेंटीमीटर, आणि ह्यांचा जो काही कर्ण आहे ना, हा कर्ण किती, 40 पेक्षा 1 ने जास्त म्हणजे किती, 41 होतोय, बरोबर का. मग 41 होतोय, तर त्या पट्टीची परिमिती काढायची, पेरिमीटर. परिमिती काय असते की त्याची जी काही आउटर लेअर आहे त्याची फक्त काय लांबी काढायची आहे, सिंपलच आहे. मग ही जर कधी 40 आहे, याला आपण आयत म्हणतोय, तर खालची सुद्धा 40 येणार आहे. आता बाजूची काढायची आपल्याला किंमत. आता इथे बघा, ही 40 आहे, ही 41 आहे, आणि हा आयत असताना हा जो काय आहे काटकोन बनतो. काटकोन असताना आपल्याला पायथा बाबाने सांगितलं आहे की कर्णाचा वर्ग बरोबर काय, इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असते, बरोबर. मग जर कधी ते कर्ण 41 आहे, एक बाजू 40 असेल, तर आपल्याला हे त्रिकोट माहित असायला पाहिजे, 40 आणि 9 आणि किती त्यांचा जे काही कर्ण असेल तो 41 येत असतो. हे त्रिकोट माहित असायला पाहिजे. हे माहित असलं तर सरळ सरळ बाजू 9 होते, 40 40 80, 9 9 18, 80 आणि 18 किती, 98 उत्तर येतं. ओके, अशा पद्धतीने जर कधी हे त्रिकोट माहित असलं तर लगेच आपल्याला सुटतं. ठीक आहे, आपण समजूया की आपल्याला सवय आहे की सगळ्याच गोष्टी पाठांतर नाही करायची. मग पाठांतर नाही करायची तर मग काय करणार, इथे सुद्धा आपण काय करणार, मग की जर काढून घेणार इथे, म्हणजे काय की कर्णाचा वर्ग म्हणजे काय, 41चा वर्ग बरोबर काय यायला पाहिजे, हा 40चा वर्ग अधिक काय की दुसरी बाजू काय मी एक्स गृहीत धरतोय, एक्सचा वर्ग यायला पाहिजे. 41चा वर्ग बघा, 41 एक 41 हातच्याला आले 4. ओके, 41 चौक किती, 4 चौक 16 आणि 4 164 आणि 4 किती 168, म्हणजे 1681 आलेत, आणि 4 चौक किती 16 0 0 अधिक काय एक्सचा वर्ग. 1600 आपण इकडे आणले, 1681 मधून 1600 वजा केले तर 81 येतात, 81 एक्सचा वर्ग येतो. 81 कशाचा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे, म्हणजे दुसरी बाजू आपल्याला 9 अशा पद्धतीने सुद्धा काढता येते. म्हणजे जर कधी तुम्हाला त्रिकोट माहित नसेल तर अशा पद्धतीने तिथे वेळेवर काढून घ्यायची आहे. ओके चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 86 नंबरचा बघा, दोन संख्या आहे 5 7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यामध्ये 12 मिळवले, किती मिळवतोय आपण, 12 मिळवतोय, तर त्यांचा रेशो किती होतोय, 7:9. बघा, पहिले रेशो किती आहे, 5 7 आहे, दुसरा रेशो किती होतोय, 7:9 होतोय, बरोबर का. किती मिळवतोय आपण, 12 मिळवतोय, तर मूळ संख्यातला फरक किती काढायचा आहे. ओके, आता या रेशो मधला फरक बघा कितीचा आहे, इथे 2चा फरक आहे, बरोबर. इथे कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे, यांच्यात कितीचा फरक आहे, यांच्यात पण 2चाच फरक आहे. म्हणजे जर कधी ह्या रेशो मध्ये सुद्धा 2चा फरक असेल आणि इथे सुद्धा 2चा फरक असेल, तर सिम्पली इथे काय करणार आहे आपण की जी काही 12 यांतला फरक असतो ना, हा जो फरक असणार 12चा, म्हणजे दोन्ही संख्यामधला हा 12चा जो फरक असणार आहे, तोच काय आहे त्या संख्यांमधील, म्हणजे मूळचे 2 संख्या आहे त्या 2 संख्यामधला फरक येणार आहे. म्हणजे जसा की इथला काय म्हणतोय आपण, जर दोन्ही संख्यामध्ये 12 मिळवतोय म्हणजे काय की इथे आपल्याला 12 मिळवायचे आहेत ना, बरोबर का. इथे जर 12 ऍड करायचे असले तर या दोन संख्यामधला फरक सुद्धा किती, 12च असणार आहे. ओके चला, व्हेरीफाय करूया आपण की हा 12च येतो की नाहीये. बरं, पहिला रेशो काय आहे बघा, 5 7 आहे, बरोबर, 5 7 आहे.
किती मिळवणार आहे आपण? 12 मिळवणार आहे, बरोबर का? आता 12 मिळवणार म्हणजेच काय? ह्यांच्यातला 2चा फरक आहे, म्हणजे निम्मे निम्मे त्याने गुणायचे आहे, म्हणजे 12चे निम्मे 6 आहे. 6 ने जर कधी गुणला तर आपल्याला तो रेशो मिळणार आहे. 6 पंचे किती? 30 आहे. 7चं गुण किती? 42 होणार आहे. दोघातला फरक बघा बरं, 12 येतोय का? यस येतोय. 30 आणि 42 यांच्यातला फरक 12चा आहे. ओके, चला आता ह्याच्यात आपण 12 मिळवतोय. 12 मिळवतोय म्हणजे काय की 30 आणि 12 किती होणार आपले? 42. आणि 42 आणि 12 किती? 54 होणार आहे. आता हा रेशो किती आहे? 6 7 42, 6 9 54. 7 9 रेशो आहे का? यस आहे. हा 5 7 रेशो होता का? यस होता. यांच्यातला फरक 12चा आहे का? यस आहे. मग इकडे सगळीकडे 12चा फरक असताना आपल्याला हे पूर्णपणे इथे व्हेरीफाय होतोय, आणि आपण जी काही कन्सेप्ट लक्षात ठेवली की जर कधी 2-2चा फरक आहे, बरोबर का, आणि त्यात जर कधी 12 मिळवले तर त्या दोन जे काही मूळ संख्या असेल त्यातला फरक सुद्धा 12चा आहे, ही एकदम ऍक्युरेट तिथे अप्लाय होते. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे किती? 112 किलोमीटर आणि 76 किलोमीटर जात आहे. आता एकाच दिशेने जात आहेत, बरोबर का? एकाच दिशेने जात आहे म्हणजे काय की जर कधी 112 आणि 76 किलोमीटर असेल तर काय की एकाच दिशेने जात असेल त्यांची रिलेटिव्ह स्पीड काय? कमी होणार आहे. 76 112 मधून 76 वजा केले 24 आणि 12 किती? 36 होणार आहे. म्हणजे ही स्पीड किती झाली त्याची? 36. काय आहे? 36 किलोमीटर पर आवर आहे. ओके, पुढे वेगाने गाडी धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला किती? 20 सेकंदात ओलटते. 20 सेकंदामध्ये ओलटते म्हणजे काय की आपला टाइम झाला किती? 20 सेकंद. टाइम काय झालाय आपला? 20 सेकंद टाइम झालेला आहे. ओके, तर वेगवान गाडीची लांबी किती? आता वेगवान गाडीची लांबी जर कधी काढायची म्हणजे काय की जर कधी एका व्यक्तीला ओलांडते म्हणजेच काय, गाडीची जेवढी लेंथ असणार आहे ते काय असणार आहे आपलं? ते डिस्टन्स असणार आहे, बरोबर, म्हणजे ते अंतर असणार आहे. मग डिस्टन्स आपल्याला किती दिलेला आहे? डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. ओके, अंतर काढायचं आहे. गाडीची लांबी काढायची म्हणजेच काय? अंतर काढायचं आहे. ओके, चला इथे सेकंदात आपण घेतलेला आहे, बरोबर, खाली मीटर मध्ये आहे, म्हणजे ही जी काय स्पीड आहे आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करून घ्यायची आहे. हे जर कधी 36 असणार आहे, बरोबर का? 36 गुणिले किती होणार आहेत आपले? 5/18 होणार. 18 1 18, 18 2 36, 5 2 किती? 10 मीटर पर सेकंद. म्हणजे स्पीड किती झाली आपली? 10 मीटर पर सेकंद झाली. टाइम आपला 20 सेकंद झाला. डिस्टन्स काय? डिस्टन्स बरोबर काय आहे आपला? स्पीड इंटू टाइम. ओके, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतो, हे तर सगळ्यांना माहिती आहे. मग टाइम इकडे घेतला आपण. ओके, टाइम जर कधी इकडे घेतला तर इकडे डिस्टन्स राहील, म्हणजे काय? टाइम गुणिले स्पीड बरोबर काय येणार? आपले डिस्टन्स येणार आहे. ओके, चला स्पीड काय आहे आपली? स्पीड आहे 10 मीटर पर सेकंद, बरोबर, गुणिले टाइम किती आपल्याकडे? 20 सेकंद. 10 गुणिले 20 किती होतात? 200. 200 काय होत आहे आपले? मीटर होत आहे. डिस्टन्स किती आहे? 200 मीटर. डिस्टन्स म्हणजेच काय आहे? त्या वेगवान गाडीची लांबी आहे. किती आहे? 200 मीटर. 200 मीटर म्हणजे किती? 2 नंबरचा ऑप्शन आपला इथे बरोबर येतोय. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. एक दुकानदार वस्तूची खरेदी 1200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. आता खरेदी करतोय, खरेदी किती होते त्याची? 1200 मध्ये. विकतो 20% नफा होतोय. 20% नफा होतोय म्हणजे काय? 1200च्या 20% काढायचे. 1200चे 10% 120 होत आहे. 20% किती होणार? 12 2 24, 240 होणार. जर कधी आपण 240 ऍड केले तर काय होतात? 1440 त्याची काय होते? विक्री किंमत होते. ओके, पुढे नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो, तर वस्तूची मार्क केलेली किंमत किती? मार्क केलेल्या किमतीवरती 10% सूट देतो, बरोबर का? मार्क केलेली किंमत म्हणजे काय? छापील किंमत. छापील किमतीवर 10% सूट देतो तेव्हा त्याची विक्री किंमत किती होते? 1440. म्हणजे कशाच्या? 10% सूट देतोय, बरोबर का? म्हणजे कशाच्या? 90%. 1440 आहे, एवढंच काढायचं आहे, बरोबर का? एक्स बरोबर काय? 1440 गुणिले हे पलीकडे गेले तर काय होणार? उलटे होणार. 100 भागिले 90 होणार आहेत. ओके, हा 0 0 कॅन्सल करतो मी. 9 1 9, 9 सके 54, 160 होणार, आणि हा 0 टाकला तर किती होणार? हे 1600. म्हणजे त्याची छापील किंमत किती आहे? 1600. सिंपलचा प्रश्नाचं सिंपलचं उत्तर आहे. ओके, 1600 नंबरचा 88 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 2 नंबरचा ऑप्शन. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 2 व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. आता 2 व्यक्ती आहे, किती वेळात पूर्ण करतायत ते? 24 तासामध्ये पुरतात. त्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती जी आहे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करते, बरोबर का? 3 पट वेगाने जर कधी काम करत असेल तर एक व्यक्ती जर एक्स एवढं काम करत असेल तर दुसरी किती? 3x काम करते. म्हणजे टोटल काम किती होतंय? 4x होतंय.
आणि आपल्याला विचारताय काय, फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती किती वेळात पूर्ण करेल हे काढलेलं आहे. आता दोघं मिळून काय करताय, 24 तासामध्ये, बरोबर का. म्हणजे हे जे काही 4x काम आहे ह्याची जी काही आपण कामाची क्षमता आहे ती क्षमता आपली किती बनते, तर 1/24 बनते, बरोबर. 1/24 बनणार, बरोबर. मग 100 जर कधी काढायची झाली, हा 4 इकडे गुणाकार आहे पलीकडे भागाकारात जाईल, 24 गुणिले 4 किती होणार, तर 1/96 होणार. म्हणजे हा जो काही x आहे हा एक x एकट्याला किती 96 दिवस लागणार आहे. किती, एकट्याला 96 दिवस. आपल्याला विचारले कोणाचे, वेगाने काम करणार. वेगाने काम करणं काय, 3x, बरोबर का. 3x जर कधी आहे तर 96 ला 3 ने गुणायचं नाही. इथे जे काही असणार आहे आपलं x बरोबर जर कधी 1/96 ही कॅपॅसिटी असेल तर 3x ची कॅपॅसिटी काढायची. 3 ला याला इथे 3 ने गुणणार आपण. इथे जर कधी समजा आपण 3 ने गुणला, ओके, तर 3x बरोबर काय येणार, 3/96 येणार आहे. 3 1 3 3 त्रिक 9 3 दुने 6, बरोबर. म्हणजे ह्या 3x ची कॅपॅसिटी किती बनते, 1/32 बनते. 1/32 कॅपॅसिटी बनते म्हणजेच काय, 32 दिवसांमध्ये तो काय करतोय, ते काम पूर्ण करतोय. म्हणजे किती ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4 नंबरचा 89व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 90 नंबरचा प्रश्न बघा. रणधीर जवळ किती 10,000 रुपये आहेत. किती आहेत, 10,000 रुपये होते. त्यापैकी त्यांनी काही रक्कम स्कीम ए मध्ये गुंतवतो. किती, 5% त्याचा व्याजदर असेल. ओके, बी मध्ये किती, 8%चा व्याजदर आहे. तर सरळ व्याजदराने गुंतवणूक जर त्याला 1 वर्षानंतर किती 710 रुपये व्याज मिळाले. आता 710 रुपये मिळाले म्हणजे टोटल व्याज किती काढायचंय बघा. जर कधी 10,000 आहेत ना, जर कधी 2 पॉईंट मी इकडे सरकवले तर ते 100 होतात. ह्याचे 2 पॉईंट सरकवले किती होतात, 7.1. म्हणजे त्याला एकूण व्याज एकत्रित कितीचं मिळालंय, 7.1% मिळालंय. आता इथे आपल्याला गंमत बघा, आपल्याला व्याज दर किती, पहिले मी ए घेतोय आणि इकडे बी घेतोय स्कीम. ए मध्ये व्याज दर किती आहे त्याचा 5%, बी मध्ये व्याज दर किती आहे त्याचा 8%, बरोबर का. आणि दोघांचा एकत्रित जर कधी 7.1 असेल आणि ह्यांचा रेशो काढायचा आहे. कशाचा रेशो, की कोणत्या म्हणजे ए मध्ये किती गुंतवले आणि बी मध्ये किती गुंतवले. रेशो जर कधी काढायचा असला तर सिंपल यांची वजाबाकी करायची. वजाबाकी कशी, तिरपी वजाबाकी करायची आहे. ओके, 8 मधून 7.1 गेले 0.9 झाले. 7.1 मधून 5 गेलेत किती होणार, हे 2.1 होणार. एक पॉईंट मी पलीकडे सरकवतो, हे 9 21 होणार, बरोबर का. 3 त्रिक 9 3 7 21, 3 7 प्रमाण आहे. आणि टोटल जर की 10,000 आहे म्हणजेच काय, की हे किती झाले 3,000 आणि 7,000 रेशो त्यांचा झाला. ओके, चला आपल्याला कुठे विचारलाय, बी मध्ये किती गुंतवलेत, मग त्यांनी बी मध्ये गुंतवलेत 7,000. बी मध्ये 7,000 गुंतवतोय, ए मध्ये 3,000 गुंतवतोय. त्यांच्या गुंतवणुकीचा रेशो किती बनतोय, 3:7 बनतोय. आणि इंटरेस्टचा रेशो किती, 5:8 आहे. त्यांचा एकत्रित जो इंटरेस्ट रेट आहे तो किती 7.1 आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 91 नंबरचा प्रश्न बघा. अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. त्या नियमाचे पालन करणारी कोणती अक्षर मालिका आहे, बरोबर. आता काय होतं, ह्यांच्यातला जो काही गॅप आहे, यांनी काय म्हटलंय, वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. म्हणजे ह्यांच्या दोघांमधली जी काही संख्या आहे ती प्रत्येक वेळी एकने कमी होत जाते. बरं चला मोजत जाऊ आपण. बीच्या नंतर सी डी ई एफ जी, जीच्या नंतर एच येतोय, बरोबर का. म्हणजे टोटल कितीचा गॅप आहे, 5चा गॅप आहे. एच आय जे के एल एम, एम म्हणजे पुढचा येतो म्हणजे किती झाले, इथे 4 झालेत. बरं ठीक आहे. एमच्या नंतर एन ओ पी क्यू, 3चा गॅप येतोय, एस येतोय. ओके, क्यू आर एस, आर च्या नंतर एस आहे डायरेक्ट, बरोबर का. म्हणजे गॅप किती, 1चाच आहे, बरोबर का. ह्यांनी काय म्हटलंय की एकाने कमी होत जाते, इथे किती 2 ने कमी झाला. म्हणजे हा ऑप्शन येणार आहेत का, नाही येणार आहे. ओके, सी डी ई एफ जी, एच येतोय म्हणजे काय 4चा गॅप आहे. बरं ठीक आहे. पुढे एच आय जे के एल एम, एम पुढचा आहे म्हणजे काय, इथे 4चा गॅप आहे. पुन्हा 4चा 1 ने कमी व्हायला पाहिजे, गेला ऑप्शन. एफ जी एच आय, त्याच्यानंतर जे आहे म्हणजे किती, इथे 3चा गॅप आहे. जे च्या नंतर जे के एल एम एन नाही, इथे पण 3चाच गॅप आहे. म्हणजे सारखा नको, आपल्याला कमी होणारा पाहिजे. एफ च्या नंतर बघा, एफ जी एच आय जे के, के च्या नंतर एल येतो म्हणजे कितीचा गॅप आहे, 5चा गॅप आहे. एल एम एन ओ पी, पी च्या नंतर क्यू आलाय. ओके, 4चा गॅप आहे. क्यू आर एस टी, टी च्या नंतर यू आहे, 3चा गॅप आहे. यू च्या नंतर व्ही डब्ल्यू एक्स आहे म्हणजे काय 2चा गॅप आहे.
ओके, एक्सच्या नंतर काय मध्ये एक वाय सोडला तर झेड आहे, एकचा गॅप आहे 5 4 3 2 1, एका एकानं कमी होतोय म्हणजे किती, हे आपला 4 नंबरचा ऑप्शन बरोबर येते. त्यांनी सरळ वरती त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय. काय एक्सप्लेनेशन दिले की वगळलेले जे काही अक्षर आहे त्यांची संख्या प्रत्येक वेळी काय होते, एक एकनी कमी होते. 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये ते आपल्याला दिसते की ती संख्या एक एकनी कमी होत जात आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. ओके, चला, शाळेत पोहोचली तेव्हा काय दक्षिणेकडे तोंड होतं तिचं. ओके, बरं. घरून निघाल्यावरती काय 2 वेळा डावीकडे वळाली आणि 1 वेळा उजवीकडे वळाली, तर घरून निघताना तिचे तोंड कुठे होते. आता हे जर कधी प्रश्न उलटा विचारला आपल्याला की घरून निघताना कोणते होते, तर ठीक आहे, आपण काय करायचंय, इथूनच परत जायचं. काय, इथूनच परत जायचं, फक्त त्याची जी काही दिशा आहे ती उलटी करायची आणि उलट मार्ग निवडायचा. ओके, चला, सगळ्यात शेवटी काय केलं होती ने, 1 वेळा उजवीकडे वळाली होती, बरोबर का. आपण वरती जाणार, 1 वेळा डावीकडे वळणार. का, उलट करतोय, उलट जातोय म्हणून उजवीचं आपण काय करणार, डावीकडे. 2 वेळा डावीकडे वळाली, बरोबर का. इथून डावी दिशा ही होती, आपल्याला उलट जातोय ना उजवीकडे, म्हणजे एकीकडे असणार, एकीकडे असणार. ओके, चला, मग ती घरून निघाल्यावर तिचे तोंड डावी 2 वेळा झाले. ओके, पुढे काय आहे, बस एवढंच आहे. म्हणजे आता ते सुरुवातीला निघताना तिचं तोंड कोणत्या दिशेला, इथून. आता इथून निघाली, बरोबर का. आता इथून जर कधी ती निघणार असेल तर अशी जाणार आहे ना, मग तिचं तोंड कोणत्या दिशेला असणार आहे बघा बरं. ही दिशा कोणती बनते, ही आपण पूर्व घेत असतो, ही आपण पश्चिम घेत असतो, बरोबर का. मग ही दिशा कोणती बनते, आपली पश्चिम दिशा बनते. ओके, आपण व्हेरीफाय करूया. पश्चिम दिशा, घरून निघाल्यावर तिचं तोंड पश्चिमेला आहे, बरोबर का. 2 वेळा ती डावीकडे वळते, इकडे निघाली, एकदा डावीकडे वळाली, पुन्हा डावीकडे वळाली. ओके, इथं आल्याच्या नंतर 1 वेळा ती उजवीकडे वळते, 1 वेळा उजवीकडे वळते. आता काय होतंय, तिचं तोंड कुठे होतंय, दक्षिणेला होतंय का, तर यस, इकडे दक्षिण दिशा आहे. म्हणजे आपलं जे काय उत्तर आहे सुरुवातीला पश्चिम दिशा, हे आपण काढलं सुद्धा उलट्या दिशेने जाऊन आणि त्याचं व्हेरिफिकेशन सुद्धा केलेलं आहे. ओके, चला, पुढचा प्रश्न बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 2x अधिक 3y बरोबर काय आहे 118 आणि 2x वजा 3y बरोबर काय आहे 62. ओके, आता एक गोष्ट इथे ना अशा प्रश्नामध्ये आपण नेहमी ऑब्झर्व करायची असते परीक्षा देताना. असा प्रश्न बघितला ना, थोडीशी नजर आपल्या ऑप्शनकडे सुद्धा जायला पाहिजे. इथे आपण काय करतोय की 2x अधिक 3y ह्यांची बेरीज करतोय. आपल्याला किंमत y ची काढायची आहे, बरोबर. ह्यांची बेरीज किती होते, 118 होते. 118 ह्यांची बेरीज होते, बरोबर का. y ची किंमत जर कधी 180 घेतली तर काय होतं, 118 येईल की 118च्या खाली नाही. ते किती पुढे जातंय, पुढे जातंय ना, 180 उडाला, 9 त्रिक किती होतं 27, पुढे जातोय, नकोय. 56 आहे, 5 त्रिक 15, हेच 150च्या पुढे जातंय, हे सुद्धा नकोय. आपल्याला सरळ सरळ इथे ऑप्शनवर उत्तर निघतं की आपलं हेच निघतंय. बाकी ते त्यांची बेरीज वगैरे करत बसण्याची सुद्धा गरज शिल्लक नाहीये. फक्त ते ऑप्शन आलं ना, एकदा व्हेरीफाय करा. हे ऑप्शन नसणार कोणत्या कंडिशन मध्ये, एकाच कंडिशन मध्ये नसणार आहे, जिथं की x ची किंमत निगेटिव्ह मध्ये असेल त्याच कंडिशन मध्ये आपल्याला ह्या ऑप्शन मध्ये येणार नाही. पण x ची जर कधी पॉझिटिव्ह मध्ये असेल, दोन्ही पॉझिटिव्ह मध्ये असले तर आपल्याला एकमेव ऑप्शन शिल्लक राहतो आणि त्या ऑप्शनला आपण एकदा व्हेरीफाय करायचंय. y ची किंमत जर कधी आपण 30 घेतली, 30 तरी किती होणार आपले 90 होणार आहे, बरोबर का. मग हे जर कधी आपण 90 घेतले, बरं, मग 90च्या पुढे किती आहेत ते आणखी 28 आहे. मग 28चे निम्मे किती होणार 14. x आपला येणार किती 14, x हे 14 दुने 28 होणार. म्हणजे x आपला 14 येतोय आणि y आपला किती येतोय, y आपला तर 30 आहे, बरोबर का. 3 त्रिक 9, 90 आहे आणि 14 दुने 28, 90 आणि 28 किती होतात 118 होतात. बरं, खाली पण व्हेरीफाय करूया. x काय आपला 14, 14 दुने किती होतात आपले 28 होत आहे, बरोबर का. हे 28 झालेत. वजा किती आहे 3 त्रिक 9, 90 आहे. 28 मधून जर 90 वजा केले, सरळ सरळ मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, 62 शिल्लक राहतात. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बाकी, वजा 62 येतंय, यस येतंय ना. हे 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने इथे जायचं आहे. म्हणजे जेव्हा अशा पद्धतीचं हे आपण ह्यानी पण सोडू शकतो की ह्याची 2x अधिक 3y आहे, यातून x ची किंमत काढायची, y मध्ये टाका, ह्या पद्धतीने करू शकतो. पण गरज नाहीये. ज्यांनी प्रश्न विचारलाय ना त्यांनी काय सांगितलंय, प्रश्न विचारताना हे पण सांगितलंय की हे बघा मी अशा पद्धतीचे ऑप्शन देतोय, इकडे पण लक्ष द्या. इकडे पण लक्ष दिलं तर तुमचा पेपर लवकर सुटतो. आणि अशा पद्धतीचा अवघड पेपर आला ना तेव्हा ह्या ज्या काही गोष्टी आपल्याला खूप उपयोगी पडतात. कशासाठी, की वेळ वाचवतात, बाकीचे प्रश्न आपल्याला सोडवता येतात. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. एक चोर एक घरात लूट लपवतो. काय करतोय तो, लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो काय करतो, पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. ओके, आता ह्या घरातून पश्चिमेकडे काय करतोय तो 2 किलोमीटर धावतोय. ओके, इथे
इथून तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर जाणार, म्हणजे मी इकडे काय करणार, हे 2 किलोमीटर घेणार आहे. ओके, नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किलोमीटर. आता इकडे जाताना उजवीकडे म्हणजे इकडे येणार, आणखी 2 किलोमीटर धावतो. ओके, नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर धावतो. आता इथून उजवीकडे वळणार आणि 7 किलोमीटर धावणार. लक्षात हे ठेवायचं, इथे 2 घेतलंय ना, याच्या बरोबरीत 2 यायला पाहिजे आणि त्याच्या पुढे आणखी काय 5 यायला पाहिजे. 5 आणि 2 किती, 7. मग तो आता इथे पोहोचतोय. ओके, शेवटी तो उजवीकडे वळण घेतो व प्रत्येक वळण घेतल्यावर तो 2 किलोमीटर चालतो. ओके, आणखी 7 किलोमीटर. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो. ओके, उजवीकडे काय करतोय, तो 2 वळणे घेतोय आणि किती चालतोय, 2 किलोमीटर चालतोय. ओके, आता इथून तो उजवीकडे वळण घेणार, बरोबर, किती चालणार, 2 किलोमीटर. 2 किलोमीटर चाललं ना, अगोदर इकडे लक्ष द्या, ह्याच्या समोर काय व्हायला पाहिजे की हे एक्झॅक्ट ह्या रेषेवरती यायला पाहिजे. हे 2 किलोमीटर झाले. पुन्हा उजवीकडे वळतोय म्हणजे काय, तो इकडे वळणार आहे. इकडे वळाल्याच्या नंतर किती, 2 किलोमीटर चालतोय, म्हणजे हे 2 किलोमीटर झाले. हे टोटल किती होते, हे 5 होते. 5 मधून जर 2 वजा केले तर हे किती शिल्लक राहिले, या 5 चे डिवायडेशन बघा, इथे 3 2 होतंय, म्हणजे इथलं जे काही अंतर आहे ते किती, 3 किलोमीटर शिल्लक राहिलेलं आहे. ओके, चला, तो 2 किलोमीटर धावतो आणि पोलिसांना काय हरवतोय. तर ज्या घरात त्याने लूट लपवली त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालावं लागेल. इथे इथपर्यंत तो पोहोचलाय, इथे लूट लपवली त्यांनी, ह्यातलं अंतर किती, 3 किलोमीटर आपण काढलंय. सिंपलचा प्रश्नाचं सिंपलचं उत्तर आहे. ओके, 94 नंबरचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर किती, 2 नंबरचा ऑप्शन 3 किलोमीटर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला, 95 नंबरचा प्रश्न बघा. खालील 2 विधानांपैकी एक प्रतिपादन व एक कारण असे दिलेले आहे. प्रतिपादन व कारण या दोघांमधील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायामधून शोधा. ओके, हा प्रश्न आपल्याला कुठे विचारला आहे, रिझनिंग मध्ये. ओके, बऱ्याचदा आपण असं म्हणतो की रिझनिंग मध्ये आपल्याला जीएसचं नॉलेज वापरायचं नसतं, काहीतरी वेगळं वापरायचं असतं. पण असे प्रश्न आयोगाने बऱ्याचदा विचारलेले आहे यापूर्वी, आणि आपल्याला इथे जीएसचं नॉलेज वापरायचं आहे. जीएसचं नॉलेज बघा काय आहे, कापसाची गाळाच्या जमिनीमध्ये वाढ होते. आता भूगोलचा प्रश्न आहे हा. प्रश्न कशाचा आहे, रिझनिंगचा नाही, हा भूगोलचा प्रश्न आहे. आणि आपल्याला माहित असायला पाहिजे, कापसाची जी काही वाढ होते ती गाळाच्या जमिनीमध्ये होत नाही, ती काळ्या जमिनीमध्ये होते. काळ्या जमिनीला आपण रेगुर मृदा सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, रेगुर मृदा. ओके, रेगुर मृदा आपल्या दख्खनच्या पठारावर असते आणि जी काही गाळाची मृदा आहे ती उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये, म्हणजे जो गंगेचा मैदानी प्रदेश आहे त्या गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये गाळाची मृदा असते आणि दख्खनच्या पठारावर रेगुर मृदा असते. आणि कापसाची वाढ कुठे होते, तर आपण दख्खनच्या पठारावर बघतो की खूप साऱ्या कापसाची आपण काय म्हणते त्याला लागवड केली जाते आणि ती कशात, कोणत्या मृदेमध्ये येते, तर ती रेगुर मृदेमध्ये येते. त्यामुळे हा जो काही पहिलं प्रतिपादन आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. ओके, गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात का, तर यस असतात. गाळाच्या ज्या काही जमिनी आहेत त्या खूप सुपीक असतात. आपली जी काही रेगुर मृदा आहे ती सुद्धा सुपीक असते, म्हणजे दोन्ही मृदा सुपीक असतात. परंतु जी काही गाळाची मृदा आहे तिथे कापसाचं उत्पादन घेतलं जात नाही. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये गहू आणि तांदूळ यांचं जास्त उत्पादन घेतलं जातं. आपल्या जी काही रेगुर मृदा आहे, काळी मृदा, त्यात आपण कापसाचं उत्पादन जास्त घेत असतो. म्हणून हे 1 नंबरचं चुकीचं आहे. आणि 2 नंबरचे जे आहे की गाळाची मृदा सुपीक असते, तर यस असते ती. मग आपलं उत्तर काय बरोबर येणार आहे, ए हे चूक आहे आणि आर हे बरोबर आहे. ओके, हे आपला जीएसचा प्रश्न होता. इथे रिझनिंगचा काय जो काही संदर्भ आहे तो संदर्भ आलेला नाही, आपण असं म्हणूया फ्लो मध्ये आलाय तर आपल्याला. आणि असंही काही नाही की आपण फक्त गणिताची परीक्षा देतोय. जर कधी जीएसचा पेपर आहे तर जीएसचा प्रश्न जर कधी एखादा भूगोल मधला काढून जर कधी रिझनिंग मध्ये टाकला तर तो आपल्याला सोडवता यायला पाहिजे. काय खूप अवघड प्रश्न असा नव्हता. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 96 नंबरचा प्रश्न आहे बघा. एका शाळेमध्ये ABCDEF अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ओके, चला याला थोडा छोटा करतो चार्ट काढण्यासाठी. ABCDEF अशा 6 व्यक्ती आहे. मग मी ए घेणार, इथे बी घेणार, CDE आणि F घेतोय. ओके, थोडासा वर घेतो. ABCDE आणि F झालेत का 6? यस झालेत. 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहे. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात. प्रत्येक जण काय करतोय, 2 विषय शिकवतो. त्यापैकी एक काय आहे, अनिवार्य विषय आहे आणि दुसरा काय, ऐच्छिक विषय आहे. म्हणजे इथं आपला सरळ सरळ जो काही बॉक्स आहे अशा पद्धतीचा बॉक्स बनणार आहे. हा बॉक्स बनवून घ्यायचा, नेहमी लक्षात ठेवायचं. सोडवताना एखादी जर कधी खालीवर झाली तर अख्खा प्रश्न आपला चुकतो. म्हणजे एवढा मोठा प्रश्न सोडून सुद्धा मार्क मिळत नाही. त्यामुळे जर कधी आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स करून घेतले आपण
तर प्रश्नात सुटसुटीतपणा येतो आणि तो आपल्याला आणायचा आहे. ओके, एक काय म्हणतोय अनिवार्य विषय, मी सुरुवातीला घेतोय अनिवार्य विषय. ओके, त्यानंतर काय ऐच्छिक विषय, मी नंतरच्या कप्प्यामध्ये घेणार आहे ऐच्छिक विषय घेता. डी चा काय ऐच्छिक विषय काय इतिहास आहे. डी कुठे इथे, ऐच्छिक विषय कुठे इथे, इथे काय येणार आहे इतिहास येणार आहे. ओके, चला इतिहास आहे जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. म्हणजे इतिहास काय आहे, इतर 3 म्हटले म्हणजे काय, डी सोडून इतर जे 3 व्यक्ती आहे त्या 3 व्यक्तींचा अनिवार्य विषय आहे. म्हणून हे जे 3 जण आहे 3 जणांचा इतिहास मी बाजूला काढून ठेवतोय. बाजूला का काढून ठेवतोय, कारण की डी सोडला तर बाकीचे 5 शिल्लक आहे, कोणाला टाकायचं अजून आपल्याला माहिती नाही, म्हणून मी तो बाजूला काढून ठेवतोय. ओके, बरं चला इथपर्यंत आलो आपण. ई आणि एफ यांचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. मग ई आणि एफ यांचा काय 2 पैकी एक विषय कोणता आहे भौतिकशास्त्र. 2 पैकी एक म्हणजे काय, एकतर अनिवार्य किंवा ऐच्छिक, या दोन्ही पैकी कोणता तरी एक विषय त्यांचा ई आणि एफ यांचा काय असणार आहे भौतिकशास्त्र असणार आहे. ओके, आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही कोणता आहे म्हणून आपण इथे टाकत नाहीये, त्याला काय करतो आपण बाजूला लिहून घेतोय. ओके, भौतिकशास्त्र आहे. एफ चा गणित हा अनिवार्य विषय आहे. चला सगळ्यात पहिले टाकून घ्या, एफ चा गणित काय आहे अनिवार्य विषय आहे, गणित आपण टाकून घेतलेला आहे. ओके, असून तो सी व ई यांचा ऐच्छिक विषय आहे. गणित काय आहे सी आणि ई यांचा ऐच्छिक विषय इकडे आहे ना, मग चला मी इथे गणित टाकणार आहे आणि ई चा इथे काय टाकणार आहे गणित टाकणार आहे. आताच आपण इथे लिहिलं ई आणि एफ यांचा 2 पैकी एक काय आहे भौतिकशास्त्र. ई आणि एफ बघा इथे यांचा जर कधी इकडे गणित असेल तर दुसऱ्या कप्प्यात काय भौतिकशास्त्र आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ओके, आता आपल्याला कळालंय ना की ईचा ऐच्छिक विषय गणित आहे म्हणजे त्याचा अनिवार्य विषय भौतिकशास्त्र झाला. एफचा जर कधी अनिवार्य गणित आहे तर त्याचा ऐच्छिक विषय काय झाला भौतिकशास्त्र झालाय. चला ही जी माहिती आहे ही आपली भरून झाली म्हणजे हिचं काम संपलेलं आहे. ओके, पुढे बघा काय आहे इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत. ए चे विषय काय आहे इतिहास आणि इंग्रजी. ओके, मी इकडे लिहितो म्हणजे त्यातला ऐच्छिक कोणता आहे आणि अनिवार्य कोणता आहे ते त्यांनी सांगितलेलं नाहीये, बरोबर का. मग इतिहास आणि इंग्रजी मी काय घेतोय ए चे विषय. कुठपर्यंत आलोय बघा ए चे विषय आहेत, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून तो डी च्या अगदी उलट आहे. आता डी च्या अगदी उलट आहे म्हणजे काय, डी चे सुद्धा इतिहास आणि इंग्रजी आहे. डी कुठे बघा इथे, याचा जर कधी ऐच्छिक इतिहास असेल तर मग त्याचा अनिवार्य कोणता बनतोय इंग्रजी बनतोय, बरोबर का. कारण की एला काय करायचं ह्याच्या विरुद्ध घ्यायचंय, ह्याच्या विरुद्ध घ्यायचं म्हणजे काय करणार हा जो काही अनिवार्य आहे तो इंग्रजी त्याचा आपण ऐच्छिक टाकणार आहे आणि ह्याचा जो काही ऐच्छिक आहे तो आपण इकडे इतिहास कुठे टाकणार आहे अनिवार्य मध्ये टाकणार आहे. ओके, चला डीच्या अगदी उलट आहे इथपर्यंत आलोय आपण. रसायनशास्त्र हा केवळ एक शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. ऐच्छिक विषयामध्ये एकच आहे रसायनशास्त्र, उरला एकच, मग त्याचाच देऊ ना टाकून, दुसरं काय शिल्लकच नाही काय, एकाचाच काय आहे तो ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय कोणता आहे इंग्रजी. आता इथे इंग्रजी दिलाय म्हणजे ही काय झाली ही फिमेल झाली. ओके, ही काय झाली फिमेल झाली किंवा मी याला महिला लिहितोय महिला, म्हणजे ही काय महिला शिक्षिका आहे तिचा काय अनिवार्य विषय काय इंग्रजी आहे. तर सी चा अनिवार्य विषय कोणता, तर सी कुठे बघा इथे आहे. सी चा अनिवार्य विषय आपल्याला काढायचा आहे. आपल्याकडे काय शिल्लक आहे 3 जणांचा इतिहास आहे. ओके, आता इतिहास बघा इथे एकाचा झालाय 3 जणांचा इतिहास. काय म्हटलंय त्यांनी इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे म्हणजे काय की डी चा जो काही ऐच्छिक विषय इतिहास आहे म्हणजे डीचा ऐच्छिक इतिहास आहे आणि इतर 3 जणांचा अनिवार्य विषय इतिहास आहे. मग अनिवार्य विषयामध्ये बघा एक घेतलाय आपण, बाकीचे कोणी राहिलंय का नाही, म्हणजे ह्याचे काय 2 शिल्लक आहेत. त्या दोघांचं सुद्धा काय आहे इतिहासच आहे. ओके, आणि आपल्याला आता जो काही विचारलाय सी चा अनिवार्य विषय कोणता, तर सरळ सरळ स्पष्ट झालंय सी चा अनिवार्य विषय कोणता आहे इतिहास आहे. म्हणून याचं उत्तर आपलं इतिहास बनतं, हिस्ट्री बनतं. ओके, अशा पद्धतीने नेहमी जो काही आपल्याला हा जो प्रश्न चौकोनामध्ये सोडवायचा म्हणजे यातला फक्त ABCD काढायचं आणि त्याच्या पुढे लिहत जायचं नाही, स्पष्टता असायला पाहिजे. प्रश्न लेंदी आहे, वेळ खाणारे आपला, आणि प्रत्येक आपल्याला एक एक जर कधी व्हेरीफाय करायचे आहेत तर एवढा वेळ देऊन जर प्रश्न जर कधी आपण त्या आपल्या खिचडीमध्ये जर कधी त्या प्रश्न चुकवत असलो तर ती गोष्ट होता कामा नाही. जर कधी वेळ घेणार आहे तो 1 मार्क आपल्याला मिळवायचा आहे तर त्याच्यात सुटसुटीतपणा असा येणं अपेक्षित आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 97 नंबरचा प्रश्न. ओके,
चला 97 नंबरचा प्रश्न बघा, काय विचारलं इथे लॉजिक, इथे प्रश्न चिन्ह दिलेला आहे. ओके, आता हे शोधताना आपल्याला परीक्षेत खूप नाके नऊ जातात. ओके, त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या जे काही लॉजिक आहे आपले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारचे तिथे वापरायचे असतात. आणि असा प्रश्न शक्यतो सगळ्यात शेवटी, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की हे जे काही मिसिंग नंबर आहे हे सगळ्यात शेवटी सोडवा. आपल्याला जेव्हा आपण पीवायक्यू ची प्रॅक्टिस करत असतो दिसताना जर एकदा उत्तर सांगितलं असं वाटतं यार किती सिंपल होतं हे, पण जेव्हा आपल्याला माहित नसतं उत्तर तेव्हा ते काढण्यासाठी किती वेळ घेतं ती एक काय म्हणतात त्याला वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे असे प्रश्न नेहमी शेवटी सोडवायचे असतात. ओके, आता यात त्यांनी लॉजिक बघा काय वापरलंय बघा, 72 मधून जर का तुम्ही 38 वजा केले ओके तर किती होतात, 34 होतात. मग 34 चे मी काय करणार दुप्पट, 34 चे दुप्पट काय होतात 68 होतात. ओके, सेम गोष्ट मी काय करणार 87 आणि 137 बद्दल, 137 मधून जर का मी 87 वजा केले तर 50 येतात, 50 गुणिले 2 केले तर काय 100 होतात. म्हणजे जर कधी मी याला ए म्हटलोय, याला बी म्हटलोय, याला सी म्हटलोय, तर आपण काय करतोय बघा, इथे सी मधून वजा करतोय, काय वजा करतोय बी वजा करतोय, आणि सी मधून बी वजा केले तर ते काय येतात, तर ते येतात ए च्या निम्मे. काय येतात ए चे निम्मे, म्हणजे ए भागिले 2 बरोबर काय आहे सी वजा बी, अशा पद्धतीचा त्यांनी वापरलेला आहे. ओके, आता पुढच्याला पण तेच करणार आपण. 54 मधून जर कधी आपण 30 वजा केले तर 54 मधून 30 वजा केल्यावर किती येतात आपले 24 येतात. मग 24 काय असणार आहे, जे काही इथे येणार आहे 24च्या काय असणार ते दुप्पट. मग 24चे दुप्पट किती होतात, 24चे दुप्पट होतात 48, म्हणजे आपला 48 एक नंबरचं उत्तर इथे येणार आहे. ओके, अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारला होता. पुढचा प्रश्न बघा 98 नंबरचा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक निवडा. ओके, इथे निवडायचा आपला 14 आणि 27 मध्ये बघा काय फरक आहे, 14 आणि 27, पुढे 27 आणि 44. आता ह्यांच्यातला गॅप काढूया आपण, 14 आणि किती 13, 27 होतात. 27 आणि 44 यांच्यातला जर कधी काढला आपण फरक किती होतोय, तो 13 आणि 4 17 होतोय. म्हणजे हा 17चा फरक झालाय, हा 13चा फरक आहे, हा 17चा फरक आहे. इथून पुढचा जर कधी आपण फरक काढला हा किती होणार 90 आणि 19 मधला, तर हा होतोय 29चा फरक. ओके, आता 29चा फरक, मध्ये किती गॅप बाकी आहे, 2 गॅप बाकी आहे. हे 13 वरून 17 होतात आणि पुढे 29 होतात. म्हणजे ह्यातला जो काही संबंध आहे तो संबंध काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं की 13 आणि 4 17 होतात. 17 आणि 4 किती होणार 21 होणार, 21 आणि 4 किती होणार 25 होणार, 25 आणि 4 किती 29 होणार. म्हणजे इथे काय की असं 4 4 ने वाढत जातोय. म्हणजे ह्यातला जो काही फरक आहे 13 अधिक 4 17 अधिक 4 किती होणार 21 अधिक 4 25 अधिक 4 किती होणार 29. ओके, म्हणजे ह्यातला जो काही फरक आहे हा 4 4 ने काय होतोय वाढत जातोय. बरोबर, मग आता इथे बघा 17 आलाय म्हणजे 44 आणि पुढची जी संख्या आहे कितीचा फरक असायला पाहिजे 21. 44 आणि 21 किती होतात 45 आणि 20 किती 65. 3 नंबरचं उत्तर आहे आपलं इथे. ओके, म्हणजे ह्यांच्यातला जो गॅप आहे तो गॅप 4 4 ने वाढत जातोय, हा इथे त्यांनी लॉजिक वापरलेला आहे त्यांचं. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 99 नंबरचा प्रश्न आहे बघा, जर अधिक म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे अधिक, तर काय 231. आता 231 लिहून घेतो मी. सगळ्यात पहिले काय आहे गुणाकार आहे ना, गुणाकार म्हणजे काय आहे बघा, इथे भागाकार आहे ना, मी इथे लिहून घेणार 131 भागिले. ओके, तो गुणाकार नाही घेणार मी, 11 घेणार आहे. ओके, आता पुढे काय प्लस आहे, प्लस म्हणजे काय बघा, प्लस म्हणजे गुणिले आहे, मी ते गुणाकाराचं चिन्ह घेणार आहे आणि काय येणार माझे 23 येणार आहे. पुढे काय आहे वजा बाकी, वजा म्हणजे काय आहे, वजा म्हणजे अधिक आहे, म्हणजे इथे प्लस घेणार मी आणि किती येणार माझे 82. पुढे भागाकार आहे, भागाकार म्हणजे काय आहे वजा आहे, किती येणार माझे 40 येणार आहे. ओके, शेवटी 40 आहे. ओके, आता 231 ला जर कधी 11 ने भाग दिला, 11 एका 11, 11 दुने 22. ओके, 22, 11 दुने 22, एक राहिला, 11 एका 11, म्हणजे किती झाले 21 गुणिले 23. आता 21 गुणिले 23 आहे, मी सरळ सरळ 21 आणि 23 यांचा गुणाकार करणार. अगोदर आपण भागाकार करतोय नंतर गुणाकार करतोय. आता 21 आणि 23 यांचा गुणाकार करणार. 21 तरी किती होणार 63 होणार, 6 आले, 21 दुने किती 42 आणि 6 किती होणार 48 होणार आहे. 483 अधिक 82 वजा 40, 82 वजा 40 किती येतात, तर ते येतात 42. म्हणजे 483 मध्ये 42 ऍड करायचे, 3 आणि 2 किती होतात 5, 8 आणि 4 किती 12, हात चालले 4 आणि 1 किती 5, 525 उत्तर येत आहे. 3 नंबरचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, खालील कोणती व्हेन आकृती दिलेल्या 3 वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते. काय आहे चौरस आहे, चौकोन आहे आणि समभुज चौकोन आहे. ओके,
आता बघा, चौकोन सगळ्यात म्हणजे मोठा जो काही वर्तुळ असेल तो चौकोनाचा येणार आहे. आता चौरस जे आहे, चौरस काय, आपल्याला चारही बाजू त्याच्या समान पाहिजे, म्हणजे चौरस जो आहे तो लिमिटेड आहे. आणि चौकोन काय आहे की याची कोणतीही बाजू समान नसली तरी चालते, फक्त त्याला चार कोण असायला पाहिजे, म्हणून चौकोन असा मोठा येणार. याच्यामध्ये आपल्याला समभुज चौकोन येणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला चौरस येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची त्याची डायरेक्ट डायग्राम बनते. सिंपलचा प्रश्न होता, सिंपलच्या प्रश्नाचं सिंपलचं 3 नंबरचं उत्तर होतं. ओके, अशा पद्धतीचा हा 100 नंबरचा प्रश्न होता. आणि जे काही प्रश्न आहे 20 प्रश्न, 81 ते 100 पर्यंत जे काही 20 प्रश्न आहे, ते 20 प्रश्नांची आपण इथे संभाव्य उत्तरे बघितलीत. आणि मला या पूर्वीप्रमाणेच इथे सुद्धा विश्वास आहे की आयोग जे काही 20 प्रश्नांची उत्तरे देणार आहे, ते आपण जशी पद्धतीची घेतली, म्हणजे जी काही उत्तरं काढली तीच उत्तरं आयोगाने देणं अपेक्षित आहे. कोणत्याही प्रश्नामध्ये संभ्रम आपल्याला दिसत नाहीये. आणि जर चुकून कोणत्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तिथे आपण मात्र ते बरोबर करून घेऊया. ओके, चला, इतर विषयांचे जे काही एक्सप्लेनेशन आहे तेही यशवंत अकॅडमीच्या चॅनलवर अवेलेबल आहे. आणि म्हणजे प्रश्नपत्रिका तुम्हाला टफ वाटली असेल तर घाबरून जाऊ नका, ती अख्ख्या जगाला टफ गेलेली आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं काम नाहीये. पण आपला जो काही प्लॅन आपण बनवलेला होता, जे काही आपल्या गणिताच्या प्रश्नांची जी काही आपण प्रॅक्टिस केलेली होती, त्या प्रॅक्टिस तिथं आपल्याला काय अंमलबजावणी करायची होती. ओके, चला थांबूया. थँक्यू.